काय तुम्हाला बघून वाटलं ना आपली मुंबईची फेमस भेळ आहे, पण ही भेळ नाही आहे, तर ही बंगालची किंवा कलकत्त्याची फेमस झालमुरी आहे. दिसायला जरी आपल्या भेळेसारखी दिसत असली तरी टेस्टला एकदम वेगळी आहे, चटकदार आहे. नमस्कार, श्रेयाज रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. झालमुरी करतोय, त्याच्यामध्ये एक मसाला घालतात, तो पहिल्यांदा मसाला करूया. त्या मसाल्याकरता इथे 3 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत, एक मोठा चमचा किंवा 1 टेबलस्पून बडीशेप घेतलेली आहे, 1 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे आणि अर्धा टेबलस्पून धने घेतलेले आहेत. जिऱ्यापेक्षा धने कमी घ्यायचे. आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मी आता जरा हे थोडंसं भाजून घेते. मसाला भाजून झालेला आहे, थोडा आता गार होऊ दे, मग त्याच्यानंतर मिक्सर ह्याची पावडर करूया. मिक्सरच्या जारमध्ये घेते. आता ह्याची फाईन पावडर तयार करून घ्यायची. सगळं भाजून घेतल्यामुळे अगदी बारीक अशी ह्याची पावडर झालेली आहे. आता ह्याच्यातच मी अर्धा चमचा लाल तिखट घालतेय. हे काश्मीरी लाल तिखट आहे, त्याच्यामुळे रंग चांगला येईल. थोडा चाट मसाला घालतेय, थोडी आमचूर पावडर घालतेय. आमचूर पावडर, चाट मसाला हा अर्धा चमचा घातला तरी चालेल. काळं मीठ घालते, थोडंसं साधं मीठ. आणि आता हे सगळं पुन्हा मिक्सरमधनं फिरवून घेते. थोडासा गरम मसाला घालते, तो आधीच घालायचा होता, तो राहायला, नंतर घालते. लाल तिखट घालते. मगाशी आपण रंगाकरता काश्मीरी लाल तिखट घातलं होतं. आता हे जरा चवीला तिखट आहे ते घालते. इथे मी आता धना, जिरा, बडीशेप भाजून घेतलेली होती. पण जर तुमच्याकडे ह्या सगळ्या पावडर तयार असतील तर सगळ्या पावडरी मिक्स करून मसाला तयार करा. हो का, मसाला तयार झालेला आहे. हा मसाला तुम्ही फक्त झालमुरीमध्ये वापरू शकता असं नाही आहे, तर हा मसाला तुम्ही फळांवर, सॅलडवर किंवा आपण दहीवडे करतो त्याच्यावर सुद्धा तुम्ही हा घालू शकता. इतका टेस्टी आहे की तुम्ही ताकात सुद्धा हा मसाला घालू शकता. त्यामुळे एकदा असा मसाला तयार करून ठेवा, तुम्हाला कशातही हा वापरता येईल. आता झालमुरीचं बाकीचं साहित्य बघूया. झालमुरी हा आपल्या भेळेसारखाच प्रकार आहे. भेळेत आपण कांदा टोमॅटो घालतो, पण झालमुरीमध्ये कांदा टोमॅटो बरोबर काकडी असते. ही बघा, मी काकडी चिरून घेतलेली बारीक. हरभरे घालतात आणि वाटाणा घालतात. जो आपण रगडाकरता वापरतो तो घ्यायचा आहे. हे दोन्ही शिजवून घ्यायचं आधी, त्यामुळे ही झालमुरी प्रोटीनयुक्त होते. आणि बटाटा हा आपल्या भेळेत घालतो किंवा कधी घालत नाही, ह्याच्यात मात्र घालायचा असतो. तसंच या झालमुरीमध्ये चनाजोर घालतात. हे पण इतके छान लागतात चवीला. कधी कधी फरसाणमध्ये घातलेलं असतं. तुम्हाला तसं फरसाण मिळालं तर तुम्ही हे वेगळं नाही घातलं तरी चालेल. आणि आपल्या भेळेमध्ये बघा खोबरं नसतं. झालमुरीमध्ये ओल्या खोबऱ्याचे पातळ काप घालतात आणि शेंगदाणे तळून घालतात. हे बघा, असे मी हे तळून घेतलेले आहेत. सगळी तयारी असेल तर ही झालमुरी बनवायला अजिबात वेळ लागत नाही, 5 मिनिटात तयार होते. इथे मी 5 वाट्या कुरमुरे घेतलेले, जे आपण भेळे करता घेतो तेच घेतलेले आहेत. इथे मी 2 वाट्या फरसाण घालते. आपलं नेहमीचंच घाला. थोडी लाल तिखट शेव असेल तर ती सुद्धा घाला. तळलेली चणा डाळ आहे ती घालते. बरेच वेळा फरसाणमध्ये ही असतेच, त्यामुळे नाही घातली तरी चालेल. चनाजोर घालूया. माप असं काही नाही, जसे तुम्ही कुरमुरे घ्याल त्या अंदाजानुसार तुम्ही हे सगळं घाला. 5 वाट्या मी आत्ता इथे कुरमुरे घेतले होते, त्याला 1.5 ते 2 वाट्या फरसाण घातलेलं आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी 1 वाटी झालेल्या आहेत. ओल्या खोबऱ्याचे बारीक काप घालते, 2 टेबलस्पून घाला. 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालते. 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो घालते. 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्याच्या बारीक फोडी केलेल्या आहेत त्या घालते. अर्धी वाटी शिजवलेले हरभरे घालते, जास्त घातलेत तरी सुद्धा चालतील. अर्धी वाटीला कमी वाटाणे घालते. दोन्हीपैकी जरी एक जरी घातलं तरी चालेल. काकडी अर्धी वाटी घालते बारीक चिरलेली. शेंगदाणे तळून घेतले होते ते घालते. हे घालायलाच पाहिजे, त्याच्यामुळे जास्त छान लागतं. बारीक 0 नंबरची शेव घालते. माप असं काही नाही, कमी जास्त झालं ते सुद्धा काही हरकत नाही. हे सगळे मिक्स करून घेते. आधी हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली होती ती घालते, कोथिंबीर, आणि आता जो हा मसाला केलाय तो घालते. 3 चमचे भरून मसाला घातलेला आहे. मिक्स करते ह्याच्यामध्ये. भेळ करतो त्या भेळेमध्ये आपण चिंचगुळाची चटणी घालतो, हिरवी कोथिंबीर, पुदिना, लसूण त्याची चटणी घालतो. इथे आपल्याला चटणी वगैरे काही घालायची नाहीये. झालमुरीमध्ये लोणच्याच्या वरचं तेल असतं ते घालतात. कलकत्त्याच्या बाजूला लोणच्यामध्ये मोहरीचं तेल घालतात. इथे मी 1 चमचा घालते. खारासकट घालते मी थोडंसं. लोणच्याच्या खारामध्ये मोहरी असतेच, त्यामुळे थोडीशी मोहरीची चव येईल याला. ती एका लिंबाचा रस. इथे चिंच घालत नाही, त्याच्याऐवजी लिंबाचा रस घालायचा.
तुम्ही बघितलं असेल इथे आपण गूळ किंवा साखर असं काही गोड घातलेलं नाही आहे. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. लिंबाचा रस, लोणच्यावरचं तेल हे सगळं ह्या झालमुरीला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. तुम्ही हाताने घालवलं तरी चालेल. ऑथेंटिक झालमुरीमध्ये किंवा कलकत्त्याच्या फेमस झालमुरीमध्ये ह्याच्यात मस्टर्ड ऑइल घालतात. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही 2 चमचे मस्टर्ड ऑइल घातलं तरी चालेल, पण सगळ्यांनाच त्याचा वास आवडतो असं नाही. मला स्वतःला आवडत नाही, त्यामुळे मी ह्याच्यात घालत नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला, त्यामुळे या झालमुरीला ऑथेंटिक चव येते. मी इथे अजून थोडंसं लोणच्यावरचं तेल घालते खारासकट. सगळं परत एकदा मिक्स करून घेतलं आहे. तर अशी ही आपली कलकत्ता फेमस झालमुरी तयार झालेली आहे. आपल्या भेळेपेक्षा थोडीशी वेगळ्या चवीची आहे. नक्की करून बघा, तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. ही आपली झालमुरी सर्विंग करता तयार झालेली आहे. तुम्ही मुलांना जर अशी सर्व करून दिली तर मुलं एकदम खुश होऊन जातील.